नमस्कार. वरती थोडं वरती हां बस. तर डॉक्टर कुमार सप्तर्षी सर यांच्याशी माझा पहिल्यांदा परिचय झाला. तो माझा मित्र डॉक्टर कौस्तुभ म्हणून आहे. त्याने फेसबुकवर सांगितलं की असं कोणीतरी आहे म्हणून. म्हणजे मी सुरुवातीला थोडा गांधी विरोधी होतो 8वी-9वीच्या दरम्यान, आणि वाचनातून गांधी समजले मला. म्हणजे ती पण रद्दीत पुस्तकं भेटली होती गांधींची एका ठिकाणी मावशीच्या दुकानात. आणि त्याच्यानंतर मी गांधी शोधत होतो की बाबा मला गांधीबद्दल माहीत होतं ते काय ओबामा किंवा इतर लोक जी जगभरात आहे, भारतात कोणी आहे का, काही काम करते का, असं काही माहिती नव्हतं. तर मग फेसबुकवर मी काय करायचो, जिथे कुठे कोणी गांधीबद्दल बोलतंय तिथे म्हणजे जाऊन कमेंट करणे, आणि जास्त लोक विरोध करणार होते. एक असायचे हिंदुत्ववादी लोक, अंधभक्त, ते आता आपल्या म्हणतात त्यांना, तर ते बोलायचे. तिथे जाऊन मी त्यांना सांगायचो गांधी एवढे वाईट आहेत, तर मग एवढे लोक जगभर का मानतात. आणि दुसरं होते आंबेडकरवादी, ते पण गांधीने तेवढ्या शिव्या द्यायचे, पण दोन्ही मला एकत्र शिव्या द्यायचे. म्हणजे एक तर म्हणायचा की गोडसे विदाउट गन म्हणजे गांधी, असे एक आंबेडकर वाले म्हणाले होते. तर त्यांनाही, आणि कम्युनिस्ट पण कधी कधी हे व्हायचे. तर हे करत असताना मग कौस्तुभ नावाचा मित्र झाला. तो गांधी विचारांचं हे करायचा, आणि संजय सोनवणे आणि अजून काही लोक ओळखी झाले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणून आहेत, आणि पेपरमध्ये एकदा वाचलं होतं की तुषार गांधी काहीतरी इथे एकदा आले होते. तर मग भेटायला आलो तर त्यांना एकदा सत्याग्रही विचारधारा आपलं जे आहे इकडचं, मला वाटतं खजिना वीरच्या तिथं सेस्टी कॉलेज आहे, तिथे भेटलो. तिथून मग इकडे आलो तेव्हा मला आत्ताच यांनी आठवण सांगितली आपल्या कीर्तिताई आले त्या होत्या तेव्हा तिथे. आणि डॉक्टरांनी खूप छान म्हणजे तेव्हा मार्गदर्शन केलं, आणि पुढे मग ते घडवण्यात मदत झाली. म्हणजे खूप प्रसिद्ध विचार म्हणायचो गांधी एवढे मोठे आहेत हे आहेत, मग त्यांचे आपण म्हणजे आता गांधी मूवी बघा तुम्ही, तो जगभरात वेगवेगळ्या मल्याळमपासून अनेक भाषेत संवाद झाला, मराठीत का नाही, असे अनेक प्रश्न. आता त्यांच्या भाषेत त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मला ते म्हणजे त्यांच्या भाषेत सांगता येणार नाही, पण छान ते मार्गदर्शन करायचे, आणि त्याच्यातूनच हळूहळू घडत गेलो. मला ते म्हणजे काय म्हणतात, ते गांधी समजत होते आधी, पण एक जाती धर्माचं थोडंसं हे होतं की बाबा आपण ज्या जाती धर्मात जन्मलो धर्मश्रेष्ठ वगैरे वगैरे. पण मग इकडे कार्यक्रमात येत गेलो, आणि हळूहळू तो मनातून निघत गेला. आणि अजून काही गोष्टी घडल्या डॉक्टरांसोबत सहवासाने, की म्हणजे इथे आता माझं असं होतं, मी बी फार्मसी झालं, त्यानंतर एका सत्याग्रहात सहभागी झालो. विप्रांचा सत्याग्रह होता, शिक्षकांसाठीचा होता तो. आणि त्या सत्याग्रहात मला वाटतं काही दिवस गेलो मी, आणि त्याच्यामध्ये शिक्षकांची अवैध भरती झाली होती, आणि तेव्हा सरकार होतं काँग्रेसचं, त्याच्या विरुद्ध होतं. आणि नेमकी त्या सत्याग्रहात महात्मा गांधी की जय वगैरे घोषणा दिल्या आहेत केल्या. आम्ही पुणे स्टेशनपासून शनिवार वाड्यापर्यंत गेलो, आणि तिथे कुठला तरी पत्रकारांनी, सकाळच्या पत्रकारांनी फोटो काढला, आणि तो लगेच पेपरात आला. मग घरचे वगैरे घाबरायला लागले की बाबा हा काय करतोय, त्यांची सत्ता आहे वगैरे वगैरे. पण तेव्हा आम्हाला कधी द्रोही किंवा काही म्हटलं नाही, जसे आता बोलतात. तर पण म्हणजे युक्रांतमुळेच मला पहिल्यांदा सत्याग्रहाचा मार्ग मिळाला. नंतर बरेचशा म्हणजे युक्रांतसोबत पण कधी कधी सहभागी झालो, आणि स्वतःचे वैयक्तिक उपवास सत्याग्रह वगैरे पण केले. पण इथे त्यानंतर जॉबला लागलो. हे तेव्हा डिग्री झाली होती त्यानंतर, आणि हा त्याच्यात यश पण मिळालं माझ्यामध्ये त्या सत्याग्रहाला, बरोबर आहे का. म्हणजे शिक्षक भरती झाली त्यानंतर. हां, आणि आम्ही शिक्षक नव्हतो. आता जे डॉक्टरांना इतरांना प्रश्न विचारतात की तुम्ही डॉक्टर आहे का, तुम्ही कशाला विद्यार्थ्यांना सपोर्ट करतात, तर ते युक्रांकडून ते मिळालं की बाबा आपल्यावर आपण जरी ते नसलो तरी आपल्यावर ती जबाबदारी आहे, कारण एक दिवस ते आपल्यावर पण येऊ शकतं. तर हे युक्रांमुळे समजलं. त्यानंतर मग इथे सतत यायचो, खूप लांब पडायचं हे घरापासून. पण मग ऑफिस सुटलं की कॅब असायची मला न्यायला सोडायला, तर ती घरी सोडायच्या ऐवजी इकडे सोडायची, आणि इथून बसनी घरी जाते मार्केट यार्डला. तर असं हे होतं, आणि इथे खूप चांगले लोक भेटले. डॉक्टरांसोबत तिथे समोर बसायचं त्या रूममध्ये, आणि तिथे मग एकदा तुषार गांधी आले होते, राम पुनी, आणि अजून सुशील कुमार शिंदे, आणि असे अनेक लोक, आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधायचो. मानवर भाई आणि अनेक लोक तेव्हा ओळख पण करून द्यायचे, आणि त्यांच्याशी काही अशी छान मते झाली. इथे युक्रांमध्ये पण बरेचसे मित्र मिळाले. नंतर मला काही गोष्टी म्हणजे अशा वाटल्या की सोशल मीडियाचा जास्त चांगला वापर केला पाहिजे, किंवा अजून काही गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून आम्ही नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स नावाची चळवळ सुरू केली. पण त्या चळवळीत पण जेव्हा लोक बदलायचे ना, म्हणजे आम्ही चांगले विचार नावाचा ग्रुप केला की बाबा
डायरेक्ट गांधी म्हटलं की लोक येत नाहीत, तर मग आपण याच्यात घेऊया. आणि त्याच्यात ते हळूहळू बदलायला लागले चर्चेतून, व्हॉट्सअपच्या चर्चेतून वगैरे. मग मी पुढे त्याला जर जास्त काही जाणून घ्यायचं तर मी इकडे पाठवायचो की तुम्ही युक्रांतमध्ये सहभागी व्हा, डॉक्टरांना भेटा वगैरे. कारण जसं म्हणजे आता त्या संस्थेची तर हे नाही, तुलना नाही, पण RSS जशी मातृसंघटना आहे आणि त्याच्या अंडर ते आहे. मला असं वाटतं की युक्रांत ही आमची मातृसंघटना आहे. म्हणजे ती विकृत संघटना आहे आपली, ती उदारमतवादी आणि देशात क्रांती घडवणारी संघटना आहे. आणि हेच करत असताना एकदा पुस्तकं वाटत होतो आणि तिथे अण्णाभाऊ साठे स्मारकच्या तिथे बिबवेवाडीला, का तर गोडसेचं नाटक होतं हे राम नथुराम नावाचं, आणि त्या नाटकाच्या बाहेर पुस्तकं वाटत होतं गांधी विचारांची. आणि विकास भाऊ पण होते आणि काँग्रेसचे बरेचसे लोक होते, विकास लवंडे दादा होते, ते पण तिथे घोषणाबाजी करत होते. मी तर पुस्तकं वाटायला गेलो आणि तिथे महात्मा गांधी की जय वगैरे म्हटलो, पण पोलिसांनी 2-3 म्हटलं की ते वाटायचं नाही. नंतर त्यांनी गाडीत टाकलं, मग ते घेऊन गेले आम्हाला. मला वाटलं कुठेतरी घेऊन सोडतील आम्हाला, पण सोडलं नाही त्यांनी, तरी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तिथे मला वाटतं संध्याकाळपर्यंत ते डिटेन केलं. तेव्हा आम्ही डॉक्टरांना फोन केला होता आणि तेव्हा म्हणजे मजेशीर किस्सा असा की तेव्हा ते हिंदुत्वादी कार्यकर्ता जो नाटक बघायला आला होता त्याला पण आमच्या गाडीत टाकलं होतं. अजून एक इथालचा उमेश ठाकूर म्हणून आहे कुंकशेश्वरवाला, तो तर काही करत नव्हता, पण तो मित्र गेला माझा संकेत, तर तो पण येऊन बसला. तर आम्हाला तिथे बसवलं. जेवढे काही काँग्रेसचे कार्यकर्ते होते किंवा इतर काही असतील तर त्यांना सोडून दिलं त्यांनी सह्या करून. आणि आम्ही म्हटलं की आम्ही काही गुन्हा केला आहे का, आम्ही कशाला सोडू. मी, तो उमेश आणि विकास दादा आम्ही तिघंच तिथं बसलो होतो शेवटपर्यंत. मनात प्रश्न होता की उद्या परवा जॉबला जायचं, मग जॉबला कसं यांनी जर तुरुंगात टाकलं कसं आलं. पण परत म्हटलं की आपण गांधी विचार हे करतोय तर आपण नाही हे करायचं. मग ते पोलिसांना पुस्तकं वाटली होतं गांधीची माझी, आणि तिथंच मग हे चालू केलं. आणि पोलीस मग टेन्शनमध्ये आले होते की यांचं काय करायचं, कारण ते म्हणायचे तुम्ही सह्या करायला जा. म्हटलं सह्या काय करू, आम्ही काय गुन्हा केला आहे का. मग डॉक्टरांना फोन केला, अभय गुण सरांना फोन केला आणि मग त्या कागदावर लिहून दिलं की आम्ही हे केलं नाही, काय म्हणतात, काही गुन्हा केला नाही आणि हा जो गुन्हा असेल तर आम्ही परत करणार तो. आणि ते चालू राहिलं. आणि हे म्हणजे ही प्रेरणा इकडूनच आली असं मला वाटतं. तर हे म्हणजे डॉक्टरांचा वारसा जो काही आहे तो आपण या प्रकारे पुढे घेऊन जाऊया असं वाटतं. आम्ही म्हणजे नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स या चळवळीमार्फत म्हणजे आत्ताच्या जमान्यात इंस्टाग्राम, रील्स, छोटे छोटे मेसेज किंवा इतर त्या माध्यमातून किंवा उपवास करणे ठिकठिकाणी जे इथे येऊ शकत नाही त्यांनी, अशा माध्यमातून काम करतोय आणि त्याच्यातूनही बदल घडतोय. म्हणजे मी राज्यभरातून सांगू शकतो, देशभरात नाही, पण 500 लोक तरी व्याख्यानातून आणि वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या कारणातून बदललेली आहेत. जी आधी तिकडं होती ती इकडं आली आहे आणि त्याच्यात म्हणजे माहिती करू शकलो त्याला कारण डॉक्टर सप्तर्षींचं पण मार्गदर्शन आहे. तर धन्यवाद. तेव्हा त्यांनी काय केलं, सह्या घेतल्या, पुसवलं आपल्याला, सोडून दिलं. नंतर कोर्टात नोटीस आली कोर्टात